नमस्कार मित्रांनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही शब्द ऐकले होते, की इन्व्हेस्टिंग, स्विंग ट्रेडिंग, त्याबरोबर डे ट्रेडिंग, कॅश ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग असे वेगवेगळे शब्द तुम्ही ऐकले होते. तर आज मी तुम्हाला इन्व्हेस्टिंग म्हणजे काय किंवा इन्व्हेस्टिंगच्या बद्दल थोडीफार माहिती देत आहे. ठीक आहे. तर बऱ्याचदा आपण ज्यावेळेस मार्केटबद्दल पॉझिटिव्हली ज्यावेळेस शिकत असतो, तर त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, की आपण असं ऐकलेलं असतं, की अमुक-अमुक शेअर हा घेतल्यानंतर तो त्याने एखाद्या व्यक्तीला करोडपती बनवलंय. बरोबर? किंवा शेअर्स घ्यायचे आणि विसरून जायचं. असं एक थिअरी मार्केटमध्ये वापरली जाते. परंतु इन्व्हेस्टिंगच्या बाबतीत प्रत्येक वेळी तुम्हाला हीच थिअरी उपयोगात पडेल असं नाही. म्हणजे जर सांगायचं झालं, की बऱ्याचदा आपल्याला असं सांगितलं जातं, की अमुक-अमुक शेअर किंवा एखादा शेअर विकत घ्यायचा आणि मग विसरून जायचं आणि मग खूप वर्षानंतर आपण त्या शेअर्सचे करोडो रुपये झाले किंवा आपण अशी उदाहरणंही ऐकलेली आहेत, की एखाद्या व्यक्तीच्या आजोबांनी काहीतरी शेअर्स वगैरे घेऊन ठेवलेले होते आणि आजच्या घडीला त्याची व्हॅल्यू जवळपास काही करोडो रुपयामध्ये झालेली आहे. बरोबर. परंतु हे पूर्ण सत्य नाहीये मित्रांनो. याला आपण अर्ध सत्य म्हणू शकतो. अर्ध सत्य का म्हणू शकतो? कारण प्रत्येक वेळी म्हणजे सगळ्याच कंपन्या अशा नाहीयेत, की ज्या अगदी झिरोवरून हिरो होतील किंवा एखादा ₹2-5 चा स्टॉक तुम्हाला 5,000 ₹10,000 पर्यंत जाऊ शकतो असं नाहीये. आता मार्केटमध्ये तशी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोनही प्रकारची उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला काही उदाहरणं देतो, की 2008 सालीचा आपल्याकडे एक ग्राफ आहे. त्यानुसार जर तुम्ही बघितलं तर टेस्टी वाईट नावाचा जो शेअर्स होता तो ₹70 ला होता आणि 2018 साली तो ₹9,750 पर्यंत वरती गेला होता. त्यानंतर सिम्फनी नावाचा स्टॉक जो आहे तो ₹2 चा स्टॉक ₹1,000 पर्यंत गेला. बजाज फायनान्स ₹6 वरून ₹2,500, रिलॅक्सो फुटवेअर ₹3 वरून ₹800, सफारी इंडस्ट्रीज ₹3 वरून ₹800, अवंती फीड ₹1 चा स्टॉक ₹400 पर्यंत गेला. तर पर्सेंटेज वाईज जर पाहायचं झालं, तर या जो तुम्हाला ग्राफ दिलेला आहे, तर या ग्राफमध्ये साधारण 10,000% पासून तर 55,000% पर्यंतचं इतके ह्यूज रिटर्न या समोरच्या ग्राफमध्ये इमेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. आता शेवटचा हा जो स्टॉक तुम्हाला दिसतोय, शेवटून 2 नंबरला नाटको फार्मा. ₹8 चा स्टॉक ₹800 ना गेला. 10,000% त्याच्यामध्ये रिटर्न भेटतं. परंतु अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, की हाच नाटको फार्मा मागच्या वर्षी मागच्या वर्षी म्हणजे 2023 ला 2023 ला दिवाळीमध्ये आम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी घेतला होता आणि आमचं टार्गेट 6 ते 9 महिन्याचं होल्डिंगचं होतं. तर तो एका एका स्विंगमध्ये तो डबल झाला होता. बरोबर. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की ₹8 वरून ₹800 येण्यासाठी त्याला जवळपास 10 वर्ष लागले आणि ₹800 वरून ₹1,600 होण्यासाठी फक्त त्याला 6 ते 9 महिने लागले. तर मग काही स्टॉक असे असतात, की जे स्टॉक तुम्हाला करोडपती बनवू शकतात. बरोबर. परंतु सगळ्याच गोष्टी अशा असतील असं नाहीये. म्हणजे सगळे स्टॉक तुम्हाला याप्रमाणे वर्क होतील असं नाहीये. तर काही स्टॉक तुमचे असेही असतात. म्हणजे काही स्टॉक तुमचे असेही असतात, की जे स्टॉक तुम्हाला अ, चांगल्या याच्यातून म्हणजे चांगल्या रिटर्नमधून तुम्हाला ते पुन्हा खाली आणू शकतात किंवा तुम्ही त्याच्यामध्ये जर होल्डिंग राहिली, तर मे बी त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा लॉसही घ्यायला लागू शकतो. म्हणजे काय, की समजा आपण असं विचार केला, की नाही एखादा स्टॉक वाढतोय. आपण त्याच्यामध्ये होल्ड राहिलं, की आपण असा विचार करूया, की हा स्टॉक आपल्याला करोडपती बनवेल. परंतु काही उदाहरणं अशी आहेत. आता समोरच्या एका इमेजमध्ये तुम्हाला ते दिसेल, की डार्क साइड ऑफ स्टॉक मार्केट म्हणजे याच्यामध्ये काय दाखवलंय तुम्हाला, की काही कंपन्या अशा आहेत, की ज्या टॉपवरून म्हणजे झिरोच्या झिरो झालेल्या आहेत.
आता इथं उदाहरण आहे बघा, रिलायन्स कम्युनिकेशन नावाचं उदाहरण सुरू केलं. म्हणजे ज्या अनिल अंबानीच्या ज्या कंपन्या होत्या, त्या ऑलमोस्ट सगळ्या कंपन्या झिरो झालेल्या आहेत. बरोबर. तर हा स्टॉक ऑल टाईम म्हणजे ₹772 ला गेलेला होता हा स्टॉक. हा ₹772 वरून हा स्टॉक आलाय ₹3 पर्यंत खाली. पुंज लॉइड ₹555 चा स्टॉक ₹2 ला आला. रिलायन्स कॅपिटल ₹2700 चा स्टॉक ₹14 वरती आला. सुझलॉन 400 चा ₹9 पर्यंत आला होता. पुन्हा आता तो वर चाललाय. त्यानंतर अ, जयप्रकाश असोसिएट 285 चा ₹9 येस बँक ₹368 चा हाय होता. ₹13 पर्यंत खाली आलता. आता काहीतरी ₹27-28 त्याची किंमत आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ₹2100 चा स्टॉक ₹107 आला. आणि व्होडाफोन आयडिया ₹113 चा ₹9 पर्यंत. म्हणजे काय? तर काही स्टॉक असे असतात, की जे स्टॉक तुम्हाला अ, म्हणजे एका टॉपच्या लेव्हल नंतर पुन्हा त्याच्यामध्ये घसरण पाहायला मिळते किंवा तो पुन्हा तुम्हाला जागेवर आलेला किंवा खाली आलेला पाहायला मिळू शकतो. मग इन्व्हेस्टिंग करावी की करू नये? हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे असतो. किंवा मग करायची तर कशाप्रकारे करायची? बरोबर. तर इन्व्हेस्टिंगमध्ये काही गोष्टी किंवा काही बाबी तुम्हाला डोक्यात ठेवायला पाहिजे. त्या बाबी अशा आहेत, की सगळ्यात पहिले, की तुम्ही जे काही स्टॉक निवडता, ते सगळे स्टॉक तुमचे मल्टीबॅगर होतील असं नाहीये. बरोबर. म्हणजे काय? आता आपण झाडं लावली, रोपं लावली, तर त्याच्यामध्ये सगळीच रोपं टिकतील असं नाही. काही बघा, काही रोपं तुमची जळून जातात आणि काही रोपं तुमची टिकतात. तिची झाडं होतात, मोठी होतात. बरोबर. तर मग आपल्याला काय करावं लागतं, वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टिंग करावी लागते. म्हणजे काय? समजा तुम्ही असं ठरवलं, की आपल्याला ₹1,00,000 चे स्टॉक घ्यायचे किंवा ₹50,000 चे स्टॉक घ्यायचे. तर मग ₹5,000-5,000 चे काय करायचे, 10 वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला काय करायचंय, 10 स्टॉक वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक विकत घ्यायचे. आता समजा त्याच्यामधल्या 1 किंवा 2 कंपन्या अशा आहेत, की ज्या कंपन्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला नाही किंवा त्या कंपन्यांचं जे काही प्रॉडक्ट आहे ते मार्केटमध्ये फिट झालं नाही किंवा त्याला दुसरी एखादी कंपनी कॉम्पिटिशन आली आणि त्या कंपनीने काय केलंय, या कंपनीला टेक ओव्हर म्हणूया किंवा या कंपनीच्या पुढे गेली. तर अशा प्रकारच्या काही कंपन्या असतात, की ज्या कंपन्या पुढे भविष्यात फारशी ग्रोथ करू शकत नाही. बरोबर. मग ह्या कंपन्यांचं काय होतं, कुठेतरी या अटकतात. अटकतात म्हणजे काय? समजा तुम्ही एखाद्या कंपनीचा स्टॉक ₹10, ₹15 ना विकत घेतलाय आणि तुम्ही असं अपेक्षा केली, की साधारण 5-10 वर्षानंतर हा स्टॉक माझा ₹500, 700, 800, ₹1000 पर्यंत वरती जाईल. आता याच्यामध्ये होतं काय, की 10 पैकी 2-3 कंपन्या किंवा 4-5 जरी कंपन्या अशा आहेत, की ज्या कंपन्यांनी काय केलं, तुम्हाला अपेक्षित परतावा दिला नाही. परंतु उरलेल्या 4-5 कंपन्यांनी जरी तुम्हाला चांगला परतावा दिला, तरी तुमची जी काही ज्या 5 कंपन्यांनी तुम्हाला चांगलं रिटर्न दिलं नाही, त्याची कसर किंवा त्याचा जो काही गॅप आहे, तो गॅप सगळा तुमचा काय होणार, त्या 5 ज्या कंपन्या आहेत, ज्या चांगल्या चाललेल्या आहेत, त्या कंपन्यांनी काय होतो, भरून निघतो. आता इन्व्हेस्टिंग करताना अजून एक प्रॉब्लेम काय असतो बघा, की आपल्याला अ, आपण बऱ्याचदा कंपन्या पाहत नाही. म्हणजे समजा मला जर एखाद्या कंपनीत मल्टीबॅगरच्या अनुषंगाने म्हणजे इन्व्हेस्टिंगचा जर विचार केला, तर मग मी काय विचार करतो, की मला मल्टीबॅगर झाला पाहिजे. म्हणजे माझ्या स्टॉकनी मला करोडपती बनवायला पाहिजे. करोडपती नको तर लखपती तरी बनवायला पाहिजे. बरोबर? असं जेव्हा मी विचार करतो, त्यावेळेस मला म्हणजे वेल स्टेबल कंपन्या तुम्हाला मल्टीबॅगर बनवतील असं नाहीये. म्हणजे समजा मी जर म्हटलं, आज जर टॉपच्या कंपन्यांचा विचार केला, रिलायन्स आहे, मारुती आहे, टाटा आहे.
किंवा TCS आहे, IT मधली TCS घ्या किंवा अजून तुम्ही फार्मा मधली तुम्ही ऑरो फार्मा घ्या, सन फार्मा घ्या किंवा टायर मधली MRF घ्या किंवा अजून वेगवेगळ्या तुमचे सेक्टर जर बघितले, तर त्या सेक्टर मधल्या सगळ्या कंपन्या अशा आहेत, की ज्या आता एका ठराविक उंचीपर्यंत गेलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या कंपन्यांमध्ये मल्टीबॅगर होण्याची क्षमता आता थोडीशी कमी आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो, की याच्यामध्ये अजून क्षमता कमी आहे. आता याच्या पुढे जाण्याची त्याची क्षमता नाहीये. तर अशा कंपन्या तुम्हाला मल्टीबॅगर बनवू शकत नाही किंवा मोठा परतावा देऊ शकत नाही लाँग टर्मला. तर तुम्हाला काय करायचं असतं, अशा कंपन्यांची सिलेक्शन करायचं असतं, की ज्या कंपन्या तुम्हाला 5 वर्ष, 10 वर्ष होल्डिंग केल्यानंतर एक मोठा परतावा देऊ शकतात. बरोबर. म्हणजे आता समजा एखादं लहान मूल आहे, तर लहान मूल काय होऊ शकतं, लहान मूल वाढवू शकतं, त्याची उंची वाढते, त्याचं वजन वाढतं, त्याचा IQ वाढतो, त्याची बौद्धिक क्षमता वाढते. बरोबर. म्हणजे वाढ होण्यासाठी लहान मूल हे सगळ्यात चांगलं उदाहरण असतं. परंतु एक मिडल एजचा व्यक्ती आहे. समजा एखाद्या व्यक्तीचं वय 35-40 वर्ष झालं, तर ती व्यक्ती त्याची ना उंची वाढते जास्त, ना त्याचं वजन जास्त वाढू शकतं. बरोबर. थोडक्यात काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे छोट्या कंपन्या आहेत किंवा छोटे लहान-लहान जे कंपन्या आहेत, की ज्यांना भविष्यामध्ये चांगलं फ्युचर निर्माण होऊ शकतं. तर अशा कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्ट करणं गरजेचं असतं. आता त्याच्यामध्ये तुम्ही IPOच्या माध्यमातून किंवा बघा दरवर्षी बरेचसे म्हणजे एवढ्या 4-5 वर्षाचा जर विचार केला तर खूप सारे IPO मार्केटमध्ये आलेले आहेत. त्याचा डेटा पण मी तुम्हाला टाकतो, की गेल्या 3 वर्षांमध्ये किती IPO आलेले आहेत. तर अशा IPO मधून तुम्हाला काय करावं लागतं, एनालिसिस करावं लागतं, की कोणत्या अशा कंपन्या आहेत, की ज्या कंपन्यांमध्ये मला इन्व्हेस्टमेंट केली, तर मी त्या कंपन्यांमध्ये 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष इन्व्हेस्टमेंट ठेवू शकतो. आता जे अगदी म्हणजे यंग एजची मुलं आहेत, आता किंवा ज्यांची मुलंच लहान आहेत, 5 वर्ष किंवा त्या खालीलची जी मुलं आहेत ज्यांची, तर अशा लोकांनी अशा प्रकारचं काम करायला हरकत नाहीये, की ठराविक एक रक्कम ₹5,000, ₹10,000 अशा कंपन्यांमध्ये टाकून द्यायची आणि डायरेक्टली ते 10 वर्ष, 15 वर्ष ते होल्ड करू शकतात. आणि त्यातून त्यांना एक चांगला रिटर्नही नक्कीच मिळू शकतो. आता याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम काय असतो, की एनालिसिस कसं करायचं? तर एनालिसिससाठी तुम्हाला स्पेसिफिक इन्व्हेस्टिंग या प्रकारावरती फोकस करायला लागेल. इन्व्हेस्टिंग या प्रकारावरती ज्यावेळेस तुम्ही फोकस कराल, तर त्यावेळेस तुम्हाला कंपन्या आता हे तर आपण पुढे शिकणारच आहोत. जसं एक एक शब्द तुम्हाला नवनवीन लेक्चरमध्ये ऐकायला मिळतो, तसं तुम्हाला मी काय करतोय त्याबद्दल एक पूर्ण सखोल किंवा डिटेल माहिती देतोय. बरोबर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेस्टिंग बद्दल माहिती पाहतो, तर इन्व्हेस्टिंग बद्दलच तुम्हाला हे डिटेल सांगतोय, की तुम्हाला रिसर्च करावा लागतो. मग ते अगदी IPO पासून सुरुवात होते. IPO पासून मग IPO मध्ये कुठला IPO घ्यायचा, कंपनीचे एनालिसिस कसं करायचं, मल्टीबॅगर होऊ शकते का, फ्युचर डिमांड त्याची येऊ शकते का, त्याला कॉम्पिटिटर कोण आहे, या सगळ्या गोष्टींची ज्यावेळेस आपण एनालिसिस करतो, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं, की कोणता स्टॉक असा आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला लाँग टर्म होल्ड करून ठेवता येऊ शकतं. अगदीच आता हे काय होतं ज्यावेळेस आपण उदाहरण देतो, एखाद्या गोष्टीचं उदाहरण देतो, त्यावेळेस आपण काय करतो टॉपची उदाहरणं देतो, नाही का? थोडक्यात म्हणजे जर आपण स्पोर्ट्सचं उदाहरण द्यायला गेलो, तर आपण डायरेक्ट काय करतो तेंडुलकरचं उदाहरण देतो किंवा मरवान आटापट्टूचं उदाहरण देतो. बरोबर? आता स्ट्रगल आहे. परंतु सांगण्यामागचा उद्देश काय, की सगळे स्टॉक अगदी टॉपचे नाही. म्हणजे आपण घेतलेला एखादा स्टॉकच अगदी मल्टीबॅगर होईल असं बिलकुल नाहीये.
परंतु त्या प्रमाणात जरी झालं नाही, तरी अगदी 50% म्हणा, 40% म्हणा, जरी तो चालला म्हणजे समजा आपण इथं बघितलं हे मग अगोदरचा जो चार्ट बघितला तर त्याच्यामध्ये बघितलं तुम्हाला जे उदाहरणं दिली ते 10,000% पर्यंत 10,000 नको मिळू 1,000% जरी मिळाले तरी मॅक्झिमम इथं जवळपास 55,000% रिटर्न एवढे रिटर्न दाखवले होते हे टॉपचे उदाहरण झाले आपल्याला अगदी तेवढे नाही मिळाले 1,000% जर रिटर्न मिळाले तरी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की किती जबरदस्त रिटर्न होतात म्हणजे तुम्ही 5,000 गुंतवले आणि 5,000ला 1,000% रिटर्न म्हणजे ₹100 1,000 एवढ्या प्रमाणात जरी मिळाले तरी आपले पैसे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले असतात. बरोबर? मग सगळेच 1,000 वाढतील असे नाही. काही 400% वाढतील, काही 500% वाढतील, काही तुम्हाला डिव्हिडंड देत राहतील, काही तुम्हाला बोनस शेअर देत राहतील. म्हणजे आता ह्या गोष्टी कन्सेप्ट पुढे शिकवल मी तुम्हाला. तर त्यातूनही तुम्हाला काय होत राहतं, इन्कम सोर्स जनरेट होत राहतो. म्हणजे समजा एखाद्या कंपनीने आपल्याला बोनस दिला किंवा डिव्हिडंड दिला, तर त्या पैशातून त्याच कंपनीचे शेअर्स विकत घेणं कधीही चांगलं. कारण आपले काय होतं, नंबर ऑफ शेअर्स त्याच्यामध्ये काय होतात, वाढत राहतात. ठीक आहे. तर ह्या प्रकारे आपल्याला काय करायचं असतं, काम करायचं असतं. मग तुम्हाला कमीत कमी म्हणजे मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग या प्रकाराकरता तुम्हाला फंडामेंटल हा जो पार्ट असतो एनालिसिसचा फंडामेंटल, हा फंडामेंटलचा पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर? आणि ट्रॅकिंग करायला काय नाही, तुम्ही आठवड्यातून 1 दिवस फंडामेंटलसाठी तुम्हाला आठवड्यातून 1 दिवस जरी तुम्ही दिला, तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याची नॉलेज येऊ शकतं. चांगल्या प्रकारे नॉलेज येऊ शकतं. एक सिस्टम मी तुम्हाला फंडामेंटलचं पूर्ण ज्यावेळेस आपण फंडामेंटल चालू करू, त्यावेळेस मी पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्याच्यामध्ये सांगेल, की त्याचे आपल्याला कोणकोणत्या प्रकारे एनालिसिस करावं लागतं. आता थोडंसं फंडामेंटल हे अॅनलाईज करायला थोडंसं किचकट असतं. परंतु अ, असं बिलकुल नाहीये, की अ, सगळेच पॅरामीटर जुळतील तुमचे असं काही नाही. म्हणजे 36चे 36 गुण आता हे ज्यावेळेस फंडामेंटल चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते उदाहरण देईल, की लग्नाचं मुला-मुलीच्या लग्नाचं, की ज्यावेळेस आपण एखादा मुलगा किंवा मुलगी पाहायला जातो, तर त्यावेळेस असं होत नाही, की 36चे 36 गुण जुळले. बरोबर? आपण नाही का 36चे 36 गुण जुळले पाहिजे. तर असे गुण जुळतील असं काही नसतं. कुठेतरी ॲडजस्टमेंट करून आपण त्याच्यामध्ये काम करतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर ते होल्डिंगसाठी तेवढ्या कालावधीकरता ठेवून द्यायचे असतात. आता पुन्हा प्रश्न येतो, की डार्क रिॲलिटी म्हणजे जो 2 नंबरला जी साइड दाखवली त्याच्यावरती. आता यासाठी तुम्हाला काय करायचं असतं, की टेक्निकल हा पार्ट सुद्धा म्हणजे जर जी थोडंसं आता पूर्वीचा काळ जर सोडून दिला, आताच्या सध्याचा जो काही काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल बद्दलही थोडंफार माहिती असणं गरज असं आहे म्हणजे समजायला पाहिजे. कारण जर तुम्हाला पहिली स्लाईड दाखवली त्याच्यामध्ये काही कंपन्यांनी ह्यूज रिटर्न दिले आणि आजही त्या कंपन्या व्यवस्थित चालल्या. पण दुसरी जी साईड तुम्हाला दाखवली, डार्क रिॲलिटी ऑफ स्टॉक मार्केटची, तर त्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसते की काही कंपन्या पुन्हा झिरोच्या झिरो झालेल्या आहेत. मग याच करता तुम्हाला काय करायचं असतं, ज्या कंपन्यांमध्ये मार्केट करेक्शन आता 2 प्रकार असतात खाली स्टॉक येण्यासाठी. एखादा स्टॉक टॉपला जातोय, पुन्हा खाली येतोय. त्यासाठी 2 कारणं असतात. एक तर मार्केट करेक्शन म्हणजे काय? मार्केटच खाली-खाली येतंय. मग ग्लोबल मार्केट असेल किंवा आपलं इंडियन मार्केट असेल. मार्केटच खाली-खाली येतंय. आणि दुसरं कारण असतं त्या कंपनीमध्ये काहीतरी गडबड म्हणजे आयदर ती कंपनी लॉस मेकिंग बनत चालली आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. मग तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे किंवा समजून घेता आल्या पाहिजे. तर काही मार्केट करेक्शनमुळे जर स्टॉक खाली येत असेल, तर तिथं गडबड किंवा तिथं घाबरण्याचं काही कारण नसतं. परंतु कंपनीमध्ये जर प्रॉब्लेम असेल आणि त्या कारणामुळे जर एखादा स्टॉक खाली येत असेल, तर मात्र त्यातून बाहेर पडणं हे कधी शहाणपणाचं लक्षण असतं. बरोबर? तर या प्रकारे तुम्हाला काय करायला लागतं, की मार्केटमध्ये
इन्व्हेस्टिंग या प्रकारामध्ये काम करावं लागतं. आता त्याच्यातही मी तुम्हाला पर्याय सांगितलेले आहेत, की म्हणजे बऱ्याचदा आता जे काही आमची इन्व्हेस्टिंगचे स्टॉक आहेत, तर ते स्टॉक अमाउंट आमची फिक्स असते. तर एक समजा मी एखाद्या स्टॉकमध्ये ₹30,000 टाकलेत किंवा ₹50,000 टाकलेले आहेत, 25,000 टाकलेले आहेत. तर एका ठराविक लेव्हल नंतर पुन्हा ते पैसे काढले जातात. ती अमाउंट किती आहे त्याचं कॅल्क्युलेशन ठेवलं जातं आणि पुन्हा तो स्टॉक जर खाली आला, कंपनी चांगली असेल, मार्केट करेक्शनमुळे किंवा मार्केटमध्ये सिलिंग येत आहे, मार्केट खाली येतंय. कारण मार्केट हे वेव्हमध्ये चालतं बरोबर. खाली वर, खाली वर. पुन्हा मार्केट खाली आल्यानंतर पुन्हा तेवढी जेवढी रक्कम आपण काढली त्याच रकमेची आपण स्टॉक विकत घेतो. जेणेकरून काय होतं समजा ₹100 चा स्टॉक आहे. मी ₹150 विकला. बरोबर. 50% मला त्याच्यामध्ये रिटर्न मिळालं. ज्यावेळेस तो स्टॉक पुन्हा 120 च्या आसपास येतो, त्यावेळेस मला नंबर ऑफ स्टॉक्स जास्त मिळतात. आणि माझी जी काही ग्रोथ आहे ती मग त्यापेक्षाही जास्त वेगात होते. ठीक आहे. तर या प्रकारे इन्व्हेस्टिंग या प्रकारामध्ये काम केलं जातं. इन्व्हेस्टिंगसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं फंडामेंटल एनालिसिस शिकणं गरजेचं आहे. नंबर 2 तुम्हाला तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती डायव्हर्सिफाय ठेवणं गरजेचं आहे. डायव्हर्सिफाय म्हणजे काय, की एकाच कुठल्याही स्टॉकमध्ये सगळी लाखभर रुपये आहेत सगळेचे सगळे एका स्टॉकमध्ये न टाकता, जर इन्व्हेस्टिंग या पर्पजने तुम्हाला टाकायचं, 5-5 हजाराचे तुम्ही 20 घ्या किंवा 10-10 हजाराचे 10 स्टॉक वेगवेगळे घ्या, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये टाका. नंबर 3 कंपन्या निवडताना फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या निवडायच्या. नंबर 4 ज्या कंपन्या ऑलरेडी मोठ्या झालेल्या आहेत, अशा कंपन्या तुम्हाला मल्टी बॅगर बनवू शकत नाही. मग अशा कंपन्यांमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची नाही, तर लहान कंपन्यांमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायची. जे काही आय-पी-ओच्या माध्यमातून आत्ताशी चालू झालेल्या आहेत. अशा कंपन्या तुम्ही काय करू शकता, निवडू शकता. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओ पाहताना प्रत्येक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न मला WhatsAppवरती पाठवू शकतात वीकेंडला. दर वीकेंडला म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी तुमचे जे काही क्वेश्चन तयार होतील, ते सगळे क्वेश्चन मला टाकत जायचे. जेणेकरून तुम्हाला वीकेंडचं जे काही लेक्चर आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचा रिप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला रिप्लाय करा, प्रश्न पडले तरीही रिप्लाय करा. त्याबरोबर तुमच्या काही शंका असल्या तर त्यांनी मला काय करा WhatsAppवर पाठवत चला. थँक यू. हॅव अ नाईस डे.